मित्रांनो, स्क्रीनवरती जे तुम्ही पोस्ट पाहत आहात ना, ते बघितलं असेल की Instagramवरती खूपच ट्रेंडिंगला चाललेलं आहे. तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अशा प्रकारची जी पोस्ट आहे ती तुम्ही तुमच्या फोटोची कशी क्रिएट करू शकता ChatGPTचा यूज करून. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली येते ना ChatGPT ॲप्लिकेशन असेल ते तुम्हाला इथून ओपन करायचं. ते तुम्ही बघू शकाल की आपण ChatGPT ॲप्लिकेशन आहे ते ओपन केले. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ते प्लस चिन्ह आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता इथून तुम्हाला काय करायचं, तुमचं जे ते फोटोज सिलेक्ट करायचं आणि इथून ऍड करायचं. तिथे आपण फोटो ऍड करूया. फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे टाइपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. आपण जो प्रॉम्प्ट दिलाय तो तुम्हाला इथून पेस्ट करायचा. हा प्रॉम्प्ट तुम्ही इथे पेस्ट केल्यानंतर अशा हा जो प्रॉम्प्ट असेल तो तुम्हाला इथून दिसून जाईल. हा प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे मिळेल, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण तुम्हाला हा प्रॉम्प्ट दिलेला आहे. हा प्रॉम्प्ट इथून तुम्ही पेस्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला थोडं समजून घ्यायचं कशावर प्रॉम्प्ट काम करतो ते. तर पहिली गोष्ट काय करायचं, तुम्हाला आपण मराठीमध्ये नाही ते नाव लिहिलंय सनी जाधव. ते तुम्हाला काय करायचं, हे नाव सिम्पली तुम्हाला इथून खोडायचे आणि तुम्हाला ना जे पण तुमच्या पोस्ट वरती नाव पाहिजे ते इथून तुम्हाला टाईप करायचं. तुम्ही तुमच्या स्वतःचं नाव टाईप करू शकता किंवा जे पण पाहिजे ते तुम्हाला आता समजलं असेल, कोणतं पण इथे नाव टाईप केलं तेच तुमच्या बॅनर वरती येऊन जाईल. आता तुम्हाला ना हे सिम्पली समजलं असेल, इथे नाव जे टाकाल ते तुमच्या फोटोवरती येईल जे नाव आहे ते. आता इथून तुम्हाला जे बॅकला नाव होतं आपलं वन साइड किंगचं, हे तुम्हाला काय करायचं, हे जे नाव तुम्हाला नको असेल ते तुम्हाला खोडायचं आणि जर तुम्हाला इथून कोणतंही ना नाव टाकायचं असेल बॅकला ते तुम्ही इथून टाकू शकता. जसं की तुम्ही बादशाह टाकले, हे तुम्ही स्क्रीन वरती जी पोस्ट पाहताय त्यामध्ये. तर अशा प्रकारे जे पण इथून तुम्ही नाव टाकसाल ते तुम्हाला बॅकला येऊन जाईल. दोनच नाव सांगितलं ते तुम्ही इथून तुम्हाला टाकायचे जे पण तुम्हाला आवडतात ते. आता सिम्पली इथून मला आता समजलं असेल कशा प्रकारे नाव येतं. इथून हेच झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो एरो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे आपले काय होईल, इथे जे आपली इमेज असेल ते क्रिएट होत आहे. तर आपल्या इथे काय करायचं, 1-2 मिनिटं वेट करायचं. त्याच्यानंतर आपली जी इमेज असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर इथे आपण आहे ना 1-2 मिनिटं वेट करूया. मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकाल की आपली जी इमेज आहे ती क्रिएट झाली आहे. तर अशा प्रकारे ही जी इमेज आहे तुम्ही इथून क्रिएट करू शकता आणि ही इमेज तुम्हाला सेव्ह करायची असेल तर सिम्पली त्या इमेज वरती क्लिक करायचे आणि इथून सेव्ह करू शकता. आणि हा प्रॉम्प्ट तुम्हाला आपण खाली दिलाय. थँक्स फॉर वॉचिंग.